ना पडशील कुठं आराम जाय गाव झाला का स्वयंपाक झाला का तुया बाबा झालं का तुमचं राकेश ना हो आले तुम्ही बातच मारा तुला धुटकेचा सल्ला आहे ना ते मग ते काय म्हणे आपल्याला 1 घंट्याची कडे तिकडे मग हिंगा पाय ना आता 1.5 डझन 1 डझन हा जे लय अर्धा डझन पाहिजे त्यानं 1 डझन नेल्या हा त्याला वाटतं सगळं फुकटच आहे का अभि न्या ना म्हणलं लेको तुमच्या बोकांडीवर हजर मी आता कुठं काय भाई म्हणजे मग किती रुपये झाले हो प्रत्येकाची इकडे हो काय भाव लावला कसं काय लावले दुप्पट नाव दुप्पट टिपट लावले हो जे 50 रुपयाची राखी आहे ते 100 ले कोणा 150 ले दिले का हान फकिरे हो जुना लोक हगीच नाही करत द्या टाकून द्या 1.5 डझन द्या 1 डझन लिहून घेतला आता कोणाचे 1800 कोणाचे 1200 कोणाचे 2700 बस झाला आता हगीच नाही बिलकुल बरं झालं मग आता मोकळे झाले तुम्ही तर आता लवकर वावरात जा की म्हणलं आपल्याला हो मी आता बा डबा घेऊन चाललीच होती हो पण मला दुकानात जा मग काय आहे पाव नाही नाही वावरात आज येत नाही मी आज फवारायला मी ते मारत धुटकेच्या फवारायला चाललो हो, आता कसं मी जेवण करतो आणि सरळ आपला निघाला की त्याच्या वावरात नाही ना हे बा कोणाच्या फवारा घेऊन जाऊ नका तुम्ही विनाकारण हे बा आपल्या घरचेच कामा लागून तेवढं येतं मग ते आता वावरात जरा जाऊन पाहा तुम्ही काय म्हणते सोयाबीन तर हा निरा मारा टाकून राहिला दुपारी ते हा पाणी घाला त्याला अरे आता मग पाणी द्यायचं आता काय काय आपल्याजवळ काय हे आहे का ईर आहे का काय आपल्यापाशी कुठचं पाणी देणार आपण आपल्या वराला पाणी तरी आहे का काय बोलता ना तुम्ही हा मागचीच गोष्ट होय ना शांताराम घनघनी आपल्या घरी आले होते तर हा पाणी लागलं तर मला माग म्हणे हा रस्त्याच्या वक्ती म्हणले आपल्याला अरे होले का माहिती म्हणत म्हणले नाही का पाणी घेऊन लागलं तर इरी तर घेऊन जा म्हणे आपल्या अरे मग तर जमलं असलं का त्या माणसावर काय कमी आहे हा पाईप असं चांगलं भरमसार हा त्याला म्हणतो द्या म्हणतो पाणी राजा असं आहे बाबा हा जमन काय का तेच ना म्हणून तर पाहा तुम्ही त्याने म्हटलं होतं ना आपल्याला तो स्वतःहून म्हटलं होतं म्हणजे पाणी लागलं तर सांगा म्हणे त्या अनुभव ते वावर केलं तर त्यावेळेस त्याच्यापासूनच तर पाणी दिलं त्याने त्या इरून द्यायच्या मग म्हणून म्हणलं सगळं साहित्य असं त्याच्यापाशी त्याने मला लावतो म्हणा मोठं अरे होले का मग तसं करायला नाही का होणार सोयाबीन लस मारा टाकून राहिलो होणार पराठी बिलकाची वाढूनच नाही राहिले पाणी जाणार काय पाणी पोट भरून येऊन राहिलं काहीच नाही बरं पाहतो मी आता हा फवाऱ्याचा मारतो कॅन्सल त्या धुटकेला सांगून देतो मागे जमत नाही जाऊन द्या त्याला आता फोन लावा त्या शांताराम घनघनीच्या घरी जा आता योगा गोष्टी तरी घरी ते अजून मग सापडणार नाही बरं आता बस नाही केली की नाही तुम्ही ताट वाढतो लवकर मी डायरेक्ट होऊन देतो बरं वाढ लवकर वाढ मी फोन लावून देतो मारत राहतो केले